नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष, अजितदादांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाबाबतचं महाराष्ट्रावर काय परिणाम होता ते तुम्हाला समजून सांगणार. की तुम्हाला नुसतंच लक्ष येतं राष्ट्रवादी एवढं काय करतं, नाही, त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहेत. ते तुम्हाला काय घडणार हे समजून सांगण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं कार्यकारिणीतून वगळली अशी बातमी पेपरला आली, टी व्हीवर आली, नाही का. आणि मग त्याच्यामुळे सुरू झालं की बा दोघांची नावं का गाळाली. तर तुम्ही पाहिलं असेल की रोहितदादा पवार, अजितदादा पवारांचा अपघाती मृत्यू झाला, म्हणजे 28 जानेवारीपासून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने आता होत येतील. तर या 4 महिन्यामध्ये ते आकांड तांडव करतात की तो अपघातच आहे, विलिनीकरण करायचं होतं दादांना, पण हे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल विरोध करतात. आणि ते खरं आहे, म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना माहीत होतं की हे विलिनीकरण करायचं म्हणजे शरद पवारांच्या दावणीला पक्ष बांधायचा, सुप्रिया सुळेंच्या हातामध्ये तो द्यायचा आणि सगळा पक्ष गिळंकृत करून टाकायचा. त्याला त्यांनी सुनेत्राताईंना समजून सांगितलं आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली. त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली की त्याच्यामुळं पक्ष आज सावरला गेला. मग त्याचा राग रोहितदादा, आपले माननीय शरदजी पवार यांच्या मनामध्ये होतं की विलिनीकरण जे व्हायचं होतं सुनेत्राताईंना तर आपण कसं पटवलं असतं, पण या दोघांच्यामुळं हा प्रकार आपला राहिला. मग आता या दोघांना बदनामी कशी करायची, म्हणून रोहितदादा पवारने जाणीवपूर्वक केलं की यांना अजित पवार नकोच होते, त्यांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता, म्हणून त्यांनी असं केलं. आता त्याच्यामध्ये काय झालं की सुनेत्राताई पवार दुःखात होतं, सूतक चालू होतं, राज्यसभेच्या निवडणुका आल्या. मग सही कोण देणार हे बी फॉर्म्युला, तर अध्यक्षाची पॉवर आहे. म्हणून प्रफुल्ल पटेल जे कार्याध्यक्ष होते त्यांनी इलेक्शन कमिशनला पत्र लिहिले की जे अध्यक्षाला अधिकार आहे ते कार्याध्यक्षाला देण्यात यावेत. त्याच्यामागे त्यांचा काय वाईट हेतू असेल असं मला वाटत नाही, कारण या दोघांनी तर पक्ष सावरलाय ना. त्यांच्या मनात आलं असं त्यांनी सुनेत्राताईंनी सांगितलं, तुम्ही राज्यसभेचं राजीनामा घेऊ नका, आपण यश पवारला घेऊ, पार्थ पवारला घेऊ. मग ते तर दोघांना नवीन आहेत, लहान आहेत, त्यांना कंटाळणं किती अवघड होतं. पण रोहितदादा पवार, शरद पवारांची इच्छा होती की या दोघांना काही करून बदनाम करायचं, यांचं पक्षातलं महत्त्व कमी करायचं, म्हणजे काही काळाने पुन्हा एकदा विलिनीकरणाला आपल्याला हात घालता या. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की अजितदादा पवारांचे जे 2 मुलं आहेत, पार्थ पवार मोठा, यश पवार छोटा. तर यश पवार परवाच मी व्हिडिओ केला की तो लहान आहे अजून, पण बडबड जास्त करतो, त्याच्यामुळं अनावस्था प्रसंग येऊ शकतो. पार्थ पवार बोलत नाही, पण तो नेहमी शरद पवारांना जाऊन भेटतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. रोहितदादा पवारांचं त्यांचं जमतं. आता त्यांनी जी हवा भरली त्याच्यामध्ये, ते दोघं जण तुमचा पक्ष ताब्यात घेतील, तुम्ही यांना बाजूला करा, आणि आता सुनेत्राताई नावून असल्यामुळे मुलं जसं सांगतील तशावर त्याचा करणार. तर पार्थ पवार, यश पवारांनी नवीन कार्यकारिणी बनवली, त्याच्यात पार्थ पवार जनरल सेक्रेटरी, यश पवार सेक्रेटरी, आणि काय पक्षांतर्गत जे हे असते, कोणाच्या चुका झाल्या तर त्यांची चौकशी करणारी जी समिती असते त्या समितीचे ते अध्यक्ष. आता ह्या समितीवर नेहमी सिनियर माणूस बसवतात की एखाद्या माणसाने चूक केली तर त्याला काय शिक्षा, पक्षातून काढून टाकायचं का त्याला वॉर्निंग द्यायची, हे ठरवणारी जी समिती असते. तर त्याच्यावर यश पवार, लोक कशी ऐकतील. मला एक सांगा की अजितदादा पवार शरद पवारांचा पक्ष फोडून वेगळे काढा, याचा अभ्यास जय पवार आणि पार्थ पवारांनी करा की त्यांना सुप्रियाताई सुळेंच्या नेतृत्वाखाली काम करायचं नव्हतं. कारण शरद पवारांनी काय केलं की ते अध्यक्ष, सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष,
आणि बाकीच्यांनी काय करायचं तर कार्याध्यक्षाला आपलं सगळे रिपोर्ट द्यायचे. म्हणजे अजितदादांनी काय करायचं तर सुप्रियाताईंना जाऊन सांगायचं मी असं करतोय, करू का? त्याला त्यांचा विरोध होता आणि त्याच्यामुळे त्यांनी तो पक्ष पडून बाजूला काढला. मग आता मला सांगा की धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल ही जी वयाने मोठी माणसं आहेत ते पार्थ पवारांचा सल्ला घेतील? काय करू पार्थाजी? नाही ऐकणार ना. त्याच्यामुळं या दोन्ही मुलांनी घाई करता कामा नये. त्याच्यामुळे पक्ष फुटणार, लोक बाजूला होणार. लोक एक लक्षात घ्या, अजितदादा पवारांबरोबर एवढे 40 आमदार का आले तर सत्तेकडे ते चालले म्हणून चालले. त्यांनी वेगळा पक्ष काढला असता आणि मी भाजपबरोबर जाणार नाही असं जर म्हणले असते तर कोणी आमदार त्यांच्या मागे आला नसता. पण ते भाजपमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री होणार आहे, आपण सत्तेच्या जवळ जाणार आहोत. कारण सत्तेबरोबर गेलं की आपल्याला निधी मिळतो, कामं लवकर होतात. आपण मुख्यमंत्री कानावर घातले की कामं लवकर होतात. अधिकारी लोक बिचकून असतात, हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्याच्यामुळं कोणी ते हे आमदार असो हा सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मग आता जर तुम्हाला शरद पवार आणि रोहितदादा पवारांचं ऐकून पक्ष चालवायचा असेल तर तुम्हाला भाजपपासून ते तोडणार. आहे का हिंमत तुमची राजीनामा देऊन बाहेर पक्ष घेऊन बाहेर? किती लोक तुमच्यावर येतात पहा. कोणी येणार? एखाद दुसरा आमदार तुमच्याबरोबर येईल, बाकीचे सगळे आमदार हे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल जातील, कारण ते सत्तेमध्ये राहणार. त्याच्यामुळं सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, यश पवार यांनी शांततेने विचार केला पाहिजे की आपण पक्ष पूर्ण ताब्यात, आमच्या पवार फॅमिलीचा पक्ष मान्य आहे की अजितदादांचं पवार, पण अजितदादा खमके होते म्हणून तर त्यांनी प्रफुल्ल पटेलला कार्याध्यक्ष केलं, सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष केलं. त्यांच्या नावावर बाकीचे आमदार निवडून येण्याची ताकद होती म्हणून ते अजितदादांच्या मागच. माणूस कोणती मागं जातो की त्याच्या नावाचा आपल्याला फायदा होत असेल तर. पार्थ पवारांच्या अंगात ताकद आहे का की त्यांना इतर आमदार निवडून आणावेत? ते स्वतः लोकसभेला निवडून येऊ शकले नाहीत, आमदारकीला निवडून राहिले तरी येणार नाहीत. कारण तुमची अजून लोकांना ओळख झालेली नाही, तुम्ही अजून राजकारणामध्ये परिपक्व झालेला नाहीत. त्याच्यामुळं माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना नाराज करू नका. काही दिवस त्यांच्या सल्ल्याने चाला, हळूहळू पावलं पुढे टाका. पक्ष तुमचाच आहे, तुम्हाला मान दिलाच आहे, तुमच्या आईलाच अध्यक्ष केलं, मी अध्यक्ष करा असं कोण म्हटलं नाही. पण तुम्ही जर त्यांना बाजूला करतो मी माझे नवीन, तर तुम्ही जे नेमलेत कार्यकारिणीत त्यातल्या कोणाची ताकद आहे की राजकारणामध्ये पक्ष ओढून न्यावा? कोणीच नाही, सगळे नौखे भरलेत. सुनेत्राताई पवार स्वतः नवख्या आहेत, त्या राजकारणात अजून मुरलेले नाहीत, चक्के पंजे त्यांना समजत नाही. किंवा सुनेत्रा पवारांनी उभं राहिल्याने आमच्या माणसांना निवडून द्या म्हणून लोक निवडून देतील एवढी ताकद. अजितदादांचा प्रश्न वेगळा होता. त्याच्यामुळं जो पक्ष आत्ता आहे तो सांभाळणं हे खूप महत्त्वाचं. नाही तर 2029 पर्यंत पक्षामध्ये फूट पडेल, निम्मे लोक उठतील आणि भाजपत जातील. आणि भाजप सत्तेत येणारा पक्ष आहे, काही लोक शिवसेनेत जातील. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण पोरांना मोठं करायला गेलो आणि पक्षच आपल्या हातातून निसटले. याच्या मागे जे राजकारण आहे हे सगळं आपला शरद काकांचं आहे, रोहित पवारांचं आहे की ते शिकवतात तसं पार्थ वागतो. आणि पार्थाच्या हातून या चुका जर वाढल्या तर पक्ष फुटायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे पक्ष वाचवायचा असेल तर सगळ्यांना धरून राहणं, ज्येष्ठांना मान देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण तुमचं मत काय? तुम्हाला माझे विचार पटतात का? चुकीचे वाटायचं चुकीचे सांगा, बरोबर वाटलं बरोबर सांगा. काय घडू शकतं नाही का? मग सगळे खापट काय करणार? भाजपवर फोडून मोकळं होणार. भाजपने पक्ष फोडला. आता मी समजा राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि मला सत्तेच्या जवळच राहायचं आणि हे जर सत्तेवर लांब चालले तर मी भाजपच जाणार. साधा प्रश्न, त्यात
भाजपची काय चूक. त्याच्यामुळं तुमचं मत अवश्य मांडा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. रामकृष्ण.